भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक सभास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी देखील या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आजची सभा फार महत्त्वाची आहे असं राम नाईकांचं म्हणणं आहे आणि सभेची उत्सुकता आहे। आजची सभा महत्त्वाची आहे, त्यामुळे मी जरा लवकर पोहोचल्याची प्रतिक्रिया राम नाईक यांनी दिलेली आहे। महायुतीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दादर येथील सभेला सध्या आलेले आहेत। सर, आज पंतप्रधान दादरमध्ये आहेत, काय कसं पाहता या सभेकडे? ही सभा सुरू होणार आहे निमंत्रणाप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता। पण आत्ता किती वाजलेत बघा, 4 सव्वा 4 आहेत। मला उत्सुकता जशी भाषणांची आहे तशी उत्सुकता किती लोक आले याची ही आहे। आणि त्याचबरोबर भाषणामध्ये कोण कोणते मुद्दे पाहतात आणि सभेला येणाऱ्या लोकांचं व्यवहार वर्तणूक कशी आहे हेही बघायचं। कारण मी भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला मोठमोठ्या सभांचं आयोजन मीच केलेलं आहे आणि त्यामुळं त्यात आणि आता किती फरक होतोय तेही पाहायचं आहे आणि म्हणून मी थोडा लवकरच आलेलो आहे। सर, तुम्ही यापूर्वी पाहिलंय शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या सभा होत असत, राज ठाकरे देखील सभा घेतात, आवर्जून लोक येतात। मात्र राज ठाकरेंबरोबर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत, काय वेगळा अनुभव आहे असणार आहे? ज्या वेळेला असं काही नवीन होतं तर स्वाभाविकपणेच त्याबद्दल एक उत्सुकता निर्माण होते आणि ही उत्सुकता 2 कारणाने। एक तर मोदीजी या ठिकाणी जे बोलतील ते महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतीलच, परंतु त्यांचा भारत देश या भूमिकेतून मांडणी असेल। देशाचं काय, कोणती प्रगती करणार, कशी प्रगती करणार वगैरे वगैरे। मला असं वाटतं की राज ठाकरेजी जे बोलतील ते कदाचित महाराष्ट्रापुरतं आणि महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींना साथ दिली पाहिजे, आपल्याला चांगलं काम करणारं सरकार केंद्रात असलं पाहिजे, तरच महाराष्ट्राचा विकास होईल, अशा भूमिकेतून ते मांडतील असं मला वाटतंय। पण सर, आज सभा होते यावर देखील महाविकास आघाडीकडून टीका होते। काल उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय, 4 जून नंतर कुठेच मोदी दिसणार नाहीत आणि तुम्ही सगळे आहात ना ते सुपारीबाज आहेत असं संजय राऊत म्हणतात। असं आहे की अशा प्रकारच्या अर्थहीन आणि सामाजिक सभेत न उच्चार करण्यासारख्या भूमिकेवरती मी काही त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। अतिशय खालच्या दरावरून ही सगळं त्यांची भाषणं चाललेली आहेत आणि त्यांची भाषणं त्यांना सलखलाभ हो। लोकांच्या मनात पूर्वी जी शिवसेना म्हटल्यानंतर आदर होता तो आता राहिलेला नाही। शेवटचा प्रश्न आहे, या सभेनंतर काय परिणाम जाणवेल? आनंद होईल लोकांना। चांगली ही सभा झाली आणि आजच शिवसेनेची नाही, उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेची सभाही होणार आहे। त्याची तुलना केली जाईल, कोण काय बोललं याची तुलना केली आणि जे आले नाहीत आज त्यांना एक मसाला मिळेल की 2 ठिकाणी कसं कसं झालं। आपण पाहतोय आज महायुतीची महत्त्वपूर्ण सभा पार पडते। या सभेला लवकरच राम नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आलेले आहेत। त्यांना या सभेबद्दल काय वाटतं, विरोधक टीका करतात त्या संदर्भात त्यांना काय वाटतं अशी महत्त्वाची प्रतिक्रिया यावर त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।